नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी 1च्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. राज्य पोलीस सेवेतल्या तसंच भारतीय पोलीस सेवेतल्या पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्तांची बदली करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. औरंगाबाद शहराचे पोलीस उपायुक्त वसंत परदेशी यांची ठाणे शहर पोलीस उपायुक्त म्हणून तर संदीप आटोळे यांची गोंदियाच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक एन.डी. रेड्डी यांची मुंबई शहराचे पोलीस उपायुक्त म्हणून तर पैठणचे सहाय्यक पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांची जळगावच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. परभणी पोलीस अधीक्षक नियती ठाकूर यांची चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली असून नागपूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य दिलीप झळगे यांची परभणीच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. नांदेडचे पोलीस अधीक्षक म्हणून अकोल्याचे पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांची नियुक्ती करण्यात आली असून सध्याचे अधीक्षक संजय येनपुरे यांची मुंबईचे शहर पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. हिंगोलीचे पोलीस अधीक्षक म्हणून पुणे शहराचे पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांची नियुक्ती झाली असून सध्याचे पोलीस अधीक्षक अशोक मोराळे यांची पुणे शहर पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. लातूरच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी यवतमाळचे अप्पर पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे यांची नियुक्ती झाली असून सध्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांची जालन्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. 2008 साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातले आरोपी कर्नल श्रीकांत पुरोहित यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या प्रकरणातल्या मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला. मात्र कर्नल पुरोहित यांना जामीन मंजूर न केल्यानं त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या सैन्य न्यायालयाकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या कुलभूषण जाधव यांचं आरोग्य प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी भारतानं पाकिस्तानकडे केली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी नवी दिल्ली इथं ही माहिती दिली. दरम्यान जाधवांवर चालवलेला खटला विशिष्ट पुराव्यांच्या आधारे अतिशय पारदर्शकपणे चालवण्यात आला असल्याचं पाकिस्ताननं स्पष्ट केलं. 2025 पर्यंत देशात क्षयरोगाचं पूर्णपणे निर्मूलन करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. क्षयरोग निर्मूलनासाठी कार्यक्रम आणि योजना राबवण्यात येत असल्याचं ते म्हणाले. गरीब जनतेला सहजरित्या औषध उपलब्ध होतील यासाठी जेनेरिक औषधांच्या किमती कमी करण्यात आल्याचं ते म्हणाले. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्याबाबत 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या अभ्यासासाठी स्थापन करण्यात आलेल्या अर्थसचिव अशोक लवासा यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीनं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे अहवाल सादर केला आहे. यानंतर हा अहवाल मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवणार असल्याचं लवासा यांनी सांगितलं. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो या वर्षअखेरीपर्यंत 5 संपर्क उपग्रह अवकाशात सोडण्याची तयारी करत आहे. इस्रोचे अध्यक्ष ए.एस. किरण कुमार यांनी हैदराबाद इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. देशातल्या संवाद प्रणालीत सुधारणा करणं हे या प्रक्षेपणाचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी 30 एप्रिलला आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 31वा भाग असणार आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. राज्यातल्या हवामानाची माहिती मिळण्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं सुरू करण्यात येणाऱ्या महावेध प्रकल्पाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या रविवारी 30 एप्रिलला होणार आहे. महावेध प्रकल्पाच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या हवामानविषयक माहितीमध्ये अचूकता येणार असून त्याचा उपयोग पीक विमा योजना, हवामान आधारित पीक विमा योजना, कृषी हवामान सल्ला आणि मार्गदर्शन, कृषी संशोधन आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील सर्व 2065 महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. कतारची राजधानी दोहा इथं सुरू असलेल्या 33व्या आशियाई स्नूकर स्पर्धेत भारताचा पंकज अडवाणी आज अंतिम सामना खेळणार आहे. अंतिम सामन्यात त्याच्यासमोर चीनच्या एलव्ही होआशियांचं आव्हान असेल. काल झालेल्या उपांत्य सामन्यात पंकजनं पाकिस्तानच्या मोहम्मद बिलालचा 5-0 असा पराभव केला. पुणे इथं आजपासून अखिल भारतीय हिंदकेसरी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. बाबूराव सणस मैदानावर ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या मल्लांची काल वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आज सायंकाळी क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 5:25 मिनिटांनी.